मी ॲडव्होकेट अरुण जोशी, राहणार सीबीडी बेलापूर, नवी मुंबई. आज सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे एमपीएससी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसनं जे आंदोलन उभारलेलं आहे, हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. ह्या आंदोलनाचा मूळ उद्देश काय आहे, तर ज्या एमपीएससी अंतर्गत ज्या एक्झाम होणार आहेत त्या ऑफलाईन ज्या पहिल्या पद्धतीने चालू होतात त्याच पद्धतीनं ह्या एक्झाम पुढे चालू राहिल्या पाहिजेत, ही फक्त काँग्रेसची मागणी आहे. परंतु हे जे आपलं महाराष्ट्र सरकार आहे किंवा एमपीएससी बोर्ड आहे, हे जनसेवक असून सुद्धा आज आपल्यावर त्यांचे निर्णय लादण्याचा प्रयत्न करत आहेत. या सरकारला लाद वाटायला पाहिजे की जनतेला काय पाहिजे हे त्यांनी पहिलं बघितलं पाहिजे, ना की त्यांना काय वाटतं. त्यांना काय वाटतं म्हणजे काय, डिजिटल जायचं, डिजिटल घ्यायचं, सीबीटी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घ्यायची. पण ही का घ्यायची, याच्या मागचं रिझन काय आहे हे पण तुम्ही जनतेला पटवून द्या ना. तुम्हाला वाटतं की सीबीटी घ्यायची, पण त्याच्यामुळे काय दुष्परिणाम होणार आहेत, की त्याच्यामुळं किती लोकांचा जो हक्क आहे तो हिरावला जाणार आहे, किती लोकांच्या फेवरमध्ये त्याच्यामधून मॅनिप्युलेशन केलं जाऊ शकतं. ह्या सर्व गोष्टी सरकारला ज्ञात आहेत, परंतु सरकार ह्या गोष्टीवर आजही चुप्पी घेऊन बसलेली आहे. म्हणून आज काँग्रेस म्हणून काँग्रेस पक्षानं ह्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारलेली आहे की हे जे महाराष्ट्र सरकार आहे, भाजप सरकार आहे, हे चुकीच्या पद्धतीने निर्णय घेत आहे आणि जनतेवर त्यांचे बेकायदेशीर निर्णय थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे अशा प्रकारचे निर्णय कुठेतरी दाबण्यात आले पाहिजेत, असे निर्णय कुठेतरी रिव्हर्ट करण्यात आले पाहिजेत. म्हणून ह्या आंदोलनाची गरज काँग्रेसला वाटली. म्हणून भारतामध्ये काँग्रेस हा एकमेव असा पक्ष आहे ज्याने या गोष्टीची प्रकरणाची दखल घेऊन हे आज आंदोलन छेडलेलं आहे. आणि आमची एवढीच मागणी आहे काँग्रेस पक्षाची की जी एमपीएससी अंतर्गत ज्या पण एक्झाम होणार आहेत त्या कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झाम न होता त्या ऑफलाईन पद्धतीने व्हाव्यात, आणि जेणेकरून गावागावामध्ये राहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही. कारण आज सगळ्यांना माहिती आहे की गावागावामध्ये लाईटचा प्रॉब्लेम असतो, प्रत्येकाकडे कॉम्प्युटर, लॅपटॉप ह्या गोष्टी नसतात, त्यांना तेवढी ट्रेनिंग दिली जाणार नाहीये. मग याचा फायदा कोणाला होणार, तर फायदा फक्त आणि मोठ्या मोठ्या शहरामध्ये राहणाऱ्या किंवा सरकारच्या जवळच्या निकटवर्तीय लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो, हे सरळ सरळ दिसून येतंय. म्हणून भाजप सरकारला आणि एमपीएससी बोर्डाला शिकवण्यासाठी, धडा देण्यासाठी हे आंदोलन उभारलेलं आहे. हे आंदोलन आज 4था-5वा दिवस आहे. इथून पुढेही आंदोलन चालणार नाही जोपर्यंत एमपीएससी बोर्ड आणि महाराष्ट्र सरकार हे सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्या करत नाही, तोपर्यंत आंदोलन पुढे जाईल आणि हे आंदोलन वेगळ्या स्वरूपाचं रूप घेईल, ही आम्ही सरकारला चेतावणी देत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.